सो वेलकम बॅक टू 21 डेज 21 ऑथर्स. आज ज्या ऑथरबद्दल बोलणार आहे पुन्हा तेच खूप फेमस मराठीतले ऑथर आहेत हे. आणि ह्यांचं पहिलं पुस्तक मी जेव्हा वाचलं होतं तेव्हा मला आठवते मे बी 8वी चा आपण उन्हाळ्याची सुट्टी ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ते वाचलं असेल. मी जस्ट 9वीला जात होतो आणि लिटरली एका आठवड्यामध्ये वगैरे ते मी संपवलं होतं. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मृत्युंजय. आणि म्हणजे ज्याला वाचनाची आवड आहे त्याला मृत्युंजय असं खेचून घेतं. आणि मी हे कुठेही म्हणजे 7 दिवसामध्ये संपवलं वगैरे ह्याच्यासाठी सांगत नाहीये की काहीतरी माझा त्याच्यामध्ये बडेजाव मला दाखवायचा आहे किंवा काय फ्लेक्स करतोय की अरे 7 दिवसात संपलं वगैरे. बट त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन खरं तर लेखकाचं आहे, शिवाजी सावंतांचं आहे, की ते लिटरली ओढून घेतं आपल्याला लिखाण. आणि तहानभूक विसरून ज्याला वाचणं म्हणतो तसं आपलं वाचन होतं. अर्थात आता जर तुम्ही मला विचारलं तर ते आत्ता मला अजिबात शक्य होणार नाही. मी वाचेन, काही पानं ठेवेन आणि बाकीच्या गोष्टी. बट तो सुवर्णकाळ होता आणि त्यामुळेच मला वाटतं की सगळ्या तरुण आणि टीनेज मुलांनी ते पुस्तक वाचायला हवं. खूपच त्याच्यातून प्रेरणा मिळते. प्लस आता जे आपल्याला स्क्रीनवर पुस्तक दिसत आहे ते म्हणजे छावा. तर छावानी पण वेड लावलं. मुळात असं होतं की जसं आपण म्हणतो की एका मोठ्या वृक्षाखाली जेव्हा एखादं रोपटं असतं तर ते बहरत नाही असं म्हटलं जातं. आणि तसं थोडंफार मला वाटलं होतं संभाजी महाराजांबद्दल जेव्हा मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. पण जसं जसं मी छावा वाचलं तेव्हा लक्षात आलं की अरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः एक वेगळे मोठे वटवृक्ष आहेत. आणि असं काही झाकळलं वगैरे नाही आहे. त्यांची जी कारकीर्द आहे ती कारकीर्द प्रचंड ऑसम आहे. आणि हे ज्ञान जे आहे पुन्हा तेच आहे की पुस्तकांनी हे ज्ञान दिलं. नाही तर पुन्हा आपण काहीतरी ऐकीव माहितीवरच परसेप्शन्स घेऊन बसत असतो आपले. आजकाल तुम्ही जे पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणता तसे पॉईंट ऑफ व्ह्यू छोटेसेच एका विंडोमधून पाहून आपण बसतो. पण या छावा नावाच्या पुस्तकांनी जे अफाट दर्शन घडवलं ते खूपच मस्त होतं. आणि मी प्रेमात पडलो म्हणजे त्या लिखाणाच्या. आणि अजून त्याच्या पुढचं एक पुस्तक आहे युगंधर नावाचं. तर तेही अप्रतिम आहे. खरं तर जितकं ही 2 आधीची पुस्तकं त्यांची गाजलेली आहेत मृत्युंजय आणि छावा, तितकं युगंधरला मला वाटतं की एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. तर का? कारण कदाचित असं आहे की त्या पुस्तकामध्ये कृष्णाला बऱ्याच ठिकाणी जिथं देव म्हणूनच कन्सिडर केलं जातं तिथं त्यांनी बऱ्याचसं त्याचं मानवी साईड ज्याला आपण म्हणू शकतो, भावनांचा जो कल्लोळ आहे तो दाखवलेला आहे. कदाचित लोकांना ते रुचलं नसेल पण मला ते खूप भावलं. इतकं आवडलेलं आहे मला ते पुस्तक की मी माझ्या मुलाचं नाव त्या पुस्तकाच्या नावाने ठेवलं आहे युगंधर. सो माझं सजेशन असेल की तुम्ही मृत्युंजय वाचलं असेल, छावा वाचला असेल तर नक्की युगंधर वाचा. एखाद्या ह्याच्यातलं वाचलं नसेल तर ते नक्की म्हणजे नक्की वाचा. दैट्स इट फॉर द डे. थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स है, तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.